आणि आता आपण हे थेट दृश्य पाहतोय. काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे आक्रमक झालेले आहेत. काँग्रेसचे खासदार कल्याण शेट्टी आणि त्यांच्यासोबत इतर महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते सुद्धा सरकार विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत. खतांसाठी ऑनलाईन बुकिंग ही अयोग्य आहे अशा पद्धतीनं सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे तो अमान्य असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसनं रास्ता रोको केलेला आहे आणि सध्या पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना तिथून ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, मात्र ते रस्त्यावरून हटत नाही आणि त्यामुळे आता पोलीस यंत्रणा तिथे तैनात करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस आपल्याला दिसत आहेत आणि सगळ्या आंदोलकांना ते ताब्यात घेत आहेत. ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं हे आंदोलन, रास्ता रोको त्यांनी केलेला होता. साधारण गेल्या काही तासांपासून काँग्रेस हे आंदोलन करत आहे. खत वितरणाच्या गोंधळाच्या निषेधार्थ ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आता पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आंदोलनामुळे वाहतूक सुद्धा बाधित झालेली आहे. 3 किलोमीटर पर्यंत तिथे रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या आणि त्यामुळे आता ही बाधित झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये खत विक्रीसाठी आता ऑनलाईन बुकिंग अनिवार्य केलेली आहे आणि तिथून सुरुवात झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. शेतकरी आधीच या संपूर्ण निसर्गाच्या लहरीपणामुळे असेल, अवकाळी पावसामुळे असेल किंवा कर्जामुळे असेल बुडालेला आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी लागू करणं, ऑनलाईन बुकिंग करणं ही एक अमानुष गोष्ट आहे आणि ही तत्काळ सरकारनं रद्द करावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसने हे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. सध्या खतांचा तुटवडा आहे आणि त्यामुळे खत विक्रीसाठी अनेक ठिकाणी गोंधळ सुद्धा होत आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आधार कार्ड सातबाऱ्यासहित खत विक्री केली जाते. मात्र त्यामध्ये सुद्धा आता अधिक पारदर्शकता यावी यासाठी ऑनलाईन बुकिंग करणं हे छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारकडून लागू करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे काँग्रेसनं या सगळ्या निर्णयाचा निषेध नोंदवलेला आहे. खत वितरणाचा जो गोंधळ आहे त्या संदर्भात आणि त्याचबरोबर ऑनलाईन बुकिंग पद्धत रद्द करावी यासाठी त्यांनी हे आक्रमक आंदोलन केलेलं आहे. विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आहेत. विशाल, पोलिसांनी आता इथे हस्तक्षेप केलेला आहे आणि आंदोलकांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. आंदोलकांच्या भावना तीव्र पाहायला मिळत आहेत. अगदी खरं आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ते काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे आहेत आणि त्यांनी जवळपास 40 मिनिटं हा औरंगाबाद जालना रस्ता अडवून ठेवलेला होता. त्यामुळे 3-3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे आणि संभाजीनगरमध्ये जालन्याकडे जाणारे पूर्णतः वाहतुकीचा खोळंबा झालेला होता. लोकांचे हाल सुरू होते. अशात पोलीस सातत्याने त्यांना आंदोलन आता बंद करावे, तुमच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवत असल्या पद्धतीचं आश्वासन देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आंदोलक ऐकत नव्हते. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येणार आहे. दरम्यान या रस्त्यावर 3-3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठी होणार आहे. एक गोष्ट महत्वाची आहे, ऑनलाईन खतामुळे शेतकऱ्यांना त्रास होतोय. 20-24 तासनं सुद्धा शेतकऱ्यांची ही व्यथा मांडली होती, दाखवली होती. त्यामुळं कुठंतरी ही जी ऑनलाईन पद्धत आहे ही बंद करावी असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि त्यासाठीचं हे सगळं आंदोलन आता सुरू आहे. हे एक ट्रेलर होतं आणि जर सरकारनं ऐकलं नाही, मागण्या मान्य केल्या नाही, पूर्ण केल्या नाही तर उद्यापासून गावागावात जाणारे रस्ते बंद करू आणि सरकार विरोधात जोरदार आंदोलन करू असा आता पवित्रा काँग्रेसने घेतलाय. त्यामुळं ऑनलाईन खतांच्या मागणीचा हा गोंधळ, यासाठीचं हे आंदोलन चांगलंच मोठं होणार असं चित्र सध्या तरी दिसतंय. विशाल, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. ऑनलाईन बुकिंग करणं खत खरेदीसाठी अनिवार्य केलेलं आहे. मात्र अनेक ठिकाणी गावामध्ये अनेकांकडे मोबाईल नसतात, स्मार्ट मोबाईल नसतात. त्यामुळे या संदर्भातल्या अडचणी लक्षात घेऊन खरं तर काँग्रेसने ही मागणी केलेली आहे. काय नेमकी या संपूर्ण प्रक्रियेमधली महत्त्वाची अडचण आहे? छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यांमध्ये ही खतांची ऑनलाईन बुकिंगचा एक प्रयोग सुरू केला होता. केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रयोग सुरू आहे. मात्र ग्रामीण भागांमध्ये 2 मोठ्या अडचणी आहेत. एक म्हणजे खतांची मागणी ॲपवर नोंदवण्यासाठी 4G किंवा 5Gचं इंटरनेट कनेक्शन पाहिजे. ते इंटरनेट कनेक्शन मोबाईलवर नाही आहे. ग्रामीण भागामध्ये कनेक्टिव्हिटी पुअर आहे. तर अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन सुद्धा नाही आहे. मग अशात यांनी बुकिंग करायची कशी असा सगळा हा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न शेतकऱ्यांना भेटतो.
भेडसावत आहेत. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर ऑनलाईन बुकिंग झाली तरी सुद्धा ज्या दुकानाचा ऍड्रेस त्यावर टाकला जातो तिथे गेल्यावर डाटा नॉट फाउंड अशा पद्धतीचा एक एरर येतोय. गेल्याच आठवड्यात हा मुद्दा पुढे आला होता. त्यानंतर खुद्द कृषी मंत्र्यांनी 24 तासला याबाबतची माहिती दिली होती आणि हा लवकरच मुद्दा निकाली काढण्यात येईल असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र अजूनही ग्रामीण भागात या सगळ्या अडचणी सुरू असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळंच आता अशा पद्धतीनं काँग्रेस रस्त्यावर उतरलाय. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. उद्या उद्धव ठाकरेंचा गट सुद्धा याच मागणीवर याच मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा ट्रॅक्टर मोर्चा काढतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होत नाही, त्रास वाढत चाललेला आहे, कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे, मोबाईल असण्याचा प्रश्न आहे आणि हाच मुद्दा हेरून काँग्रेस आंदोलन करते आणि या सगळ्या मागण्या आता पूर्ण कराव्या. जी अडचण आहे शेतकऱ्यांची ती सोडवावी अशा पद्धतीची ही सगळी मागणी आहे. जी अगदी त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात आपल्याला सध्या ही जी दृश्य दिसत आहेत ती दृश्य आहेत काँग्रेसच्या रास्ता रोको आंदोलनाची. गेल्या 40 मिनिटांपासून त्यांनी हे आंदोलन केलेलं होतं, रास्ता रोको केलेला होता आणि त्यामुळे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. मात्र सध्या पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्यासहित तिकडे आपण पाहतोय अनेक मोठे पदाधिकारी सुद्धा आहेत, नेते मंडळी सुद्धा आहेत, त्या सगळ्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर आपण ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आंदोलन करत होतं त्या ठिकाणी किती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे ती दृश्य आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसत आहेत. रिक्षा आहे, त्याचबरोबर दुचाकीस्वार आहेत, कार आहे आणि त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक बसेस सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आता ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या पोलीस प्रयत्न करत आहेत. तर गेल्या साधारण पाऊण तासापासून काँग्रेसचे नेते तिथे आंदोलन करत होते आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आता पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचं काम सुरू आहे. मोठा पोलिसांचा फौजफाटा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मतवितरणाच्या गोंधळाच्या निषेधार्थ काँग्रेसनं हे आंदोलन हाती घेतलेलं होतं, मात्र पोलिसांनी आता आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय.